मोक्षमार्गस्य आजी नेतारम्. हा, अ, दिली आहे परमिशन. ठीक है. हा, मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभूभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तत् गुणलब्धये लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्. गुणभद्र आचार्य प्रणीत आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे. आणि आपताची सिद्धी केल्यानंतर 4 आराधनांचं आचार्य कथन करणार आहे. त्यामधली प्रथम आराधना आहे दर्शन आराधना, सम्यक्त्व आराधना. आणि या सम्यक्त्वाचं वर्णन काल आपण बघितलं की कशा प्रकारे हे सम्यक्त्वाचे भेद आहे, सम्यक्त्व कशाला म्हणायचं, सम्यक्त्वाचे 2 भेद असतील तर ते कोणते, 3 असतील तर कोणते, 10 असतील तर ते आता सांगणार आहेत. 7 तत्वांवर किंवा 9 तत्वांवर ज्या वेळेला प्रकंप अशी श्रद्धा आहे जीवाची, त्याच वेळेला हा जीव मोक्षरूपी प्रासाद आरोहण करू शकतो. आणि सम्यक दर्शन त्या प्रासादाचं पहिलं पायदान आहे. यावर पाऊल ठेवल्याशिवाय आमची ज्ञान आणि चारित्र्य समीचीन होऊ शकत नाही. हे सांगितल्यानंतर आचार्य आता सम्यक्त्वाचे 10 भेद कथन करणार आहे. आणि सम्यक्त्वाचे 10 भेद आचार्यांनी प्रथमतः आम्हाला सांगितलेले आहे. हे सम्यक्त्व कोणते? आज्ञा मार्ग समुद्भव उपदेशासूत्र बीज संक्षेपात विस्तारार्थाभ्याम भवमव परवा वादिगाढं च. आज्ञा म्हणजे आज्ञा प्रमाण मांडणं, आज्ञा सम्यक्त्व पहिलं. दुसरं मार्ग समुद्भव, दोन्ही शब्द समुद्भव 2 याला लावायचा, आज्ञा समुद्भव आणि मार्ग समुद्भव. म्हणजे आज्ञा मानून जे सम्यक्त्व झालं ते, आणि मार्ग पाहून जे सम्यक्त्व उत्पन्न होणार आहे ते, अशा उपदेशात उपदेशानी. नंतर तिसरं सम्यक्त्व सांगितलं सूत्र सम्यक्त्व, नंतर बीज सम्यक्त्व, संक्षेप, विस्तार, अर्थ, नंतर अवगाढ आणि परम अवगाढम च. 10 प्रकारच्या सम्यक्त्वाची फक्त या 11व्या श्लोकात सुतोवाच केलेला आहे. आज्ञा सम्यक्त्व, मार्ग सम्यक्त्व, सूत्र, बीज, संक्षेप, विस्तार, अर्थ, अवगाढ आणि परम अवगाढ, अशा प्रकारच्या 10 सम्यक्त्वाला आचार्य काय आहे यामध्ये फरक हा स्वयं आचार्य निर्देश त्याचा करणार आहे. तसंही आपण बघितलं की सम्यक दर्शन हा आत्म्याचा निर्विकल्प गुण आहे आणि त्या गुणाची पर्याय देखील निर्विकल्प असते. एकच गुण असा आहे की ज्याची पर्याय सविकल्पात्मक आहे. आत्मेचा कोणताही गुण असेल, ते सम्यक्त्व असेल, ज्ञान असेल, चारित्र्य असेल, सुख असेल, वीर्य असेल, कोणताही गुण घ्या, हे सगळेच्या सगळे गुण निर्विकल्प आहे. या गुणांमध्ये एक ज्ञान गुणाची पर्याय सविकल्पात्मक आहे. म्हणून सविकल्पात्मक याचा अर्थ की ज्ञान जाणत असताना पृथक पृथक आकार सहित जाणतं. विकल्प म्हणजे आकार, विकल्प सहित जाणतं आणि म्हणून ते सविकल्प आहे. म्हणजे केवळ ज्ञानची पर्याय देखील सविकल्पात्मक आहे. आणि या दृष्टीने जरी निर्विकल्प गुण असला तो ज्ञान गुण, गुण निर्विकल्प आहे, त्या गुणाची पर्याय मात्र सविकल्पात्मक असणार आहे. तर अशा रीतीने श्रद्धा गुण जो आहे हा तर निर्विकल्प गुण आहे. याला आम्ही कथन करायचं असेल तर आचार्य सांगतात हा कथन करू शकतो, पण वेगवेगळ्या भूमिकेतून आम्ही कथन करू. तीर्थंकरांची आज्ञा प्रमाण मांडली का त्या दृष्टीतून कथन करू,
एखाद्याने तीर्थंकर प्रणित मार्ग बघितला, तो मार्ग पाहून त्याची श्रद्धा बसली, तर तसं आम्ही कथन करू. पण तुम्ही म्हणाल सम्यक दर्शनाचं कथन दर्शन मुखानी करा, तर ते शक्य नाही. हा गुण कसा आहे? स्वयं अगोचर आहे, तो स्वतःबद्दल काहीही सांगत नाही, आणि म्हणून त्याचं कथन हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला समजण्यासाठी आचार्य करत आहे. आणि या दृष्टीतून हे सम्यक्त्व आपल्याला किती 10 सम्यक्त्व आपल्याला इथे बघायचे आहेत. पुढचा श्लोक 12 नंबरचा. आज्ञा आज्ञा सम्यक्त्वमुक्तं यदुत विरुचितं वीतरागाज्ञयैव त्यक्तग्रन्थप्रपञ्चं शिवममृतं पथं श्रद्धन्मोहशान्ते मार्गश्रद्धानमाहु पुरुषवरपुराणोपदेशोपजाता या संज्ञाना गमाब्धी प्रसूतिभिरुपदेशादिरिष्टादेशि दृष्टी. आज्ञा सम्यक्त्वम उक्तम, पहिला शब्द आज्ञा सम्यक्त्व त्याला म्हटलेलं आहे. कशाला? तर यदुत, जे यद उत म्हणजे जे सांगितलं आहे ते. ते कोणतं सांगितलंय? तर विरुचितम, विरुचित म्हणजे श्रद्धा. आणि वीतराग आज्ञया एव, वीतराग आज्ञया एव, की वीतरागींची आज्ञा प्रमाण मानून त्या ठिकाणी सर्वज्ञ वचन त्यांचा उपदेश प्रमाण मानून जी काही जीवाची श्रद्धा झाली त्याला आज्ञाप्रमाण सम्यक्त्व म्हटलेलं आहे. जसं आमच्या आगमामध्ये निशंकित अंगाचं उदाहरण अत्यंत प्रसिद्ध आहे. कोणाचं? अंजन चोराचं. की ज्या अंजन चोरांनी केवळ जिनदत्त श्रेष्ठींनी जे सांगितलेलं आहे ते कधीही अन्यथा कथन करणार नाही. म्हणजे वीतराग भगवंता एवढीच त्यांची जिनदत्त सेठजीवर श्रद्धा होती की, आणि जिनदत्त सेठजींची वीतरागतेवर होती, म्हणून प्रामुख्याने अंजन चोराची पण श्रद्धा वीतरागतेवर होती. त्यांनी जे काही केलेलं आहे ते कधीही अन्यथा कथन करणार नाही, चुकीचं सांगणार नाही, खोटं बोलणार नाही, ही त्याची प्रगाढ श्रद्धा. नमोकार मंत्र देखील त्याला येत नव्हता, आणि तरी देखील जिनेंद्रांनी जे काही सांगितलेलं आहे ते मला प्रमाण आहे. जिनदत्त सेठजींनी जे जे काही सांगितलं ते ते मी प्रमाण मानणार आहे. अशा प्रकारचा अकंप भाव, निष्कंप भाव, शंकारहित त्याची दृष्टी ही असल्यामुळे त्यांचं ते सम्यक्त्व त्या ठिकाणी आज्ञा सम्यक्त्व म्हटल्या गेलं. सम्यक्त्वाची तर प्राप्ती झाली, पण कोणतं सम्यक्त्व म्हटल्या जाईल? ते आज्ञा सम्यक्त्व म्हटल्या जातील. तसेही आगमामध्ये अशा कित्येक गोष्टी आहे की ज्या ठिकाणी आमची बुद्धी चालत नाही, किंवा इतकं ते सखोल विवेचन आहे की तिथपर्यंत आमची भूमिका पोचत नाही, आणि पोचल्यानंतर आम्हाला त्याचं योग्य रीतीने कथन पण करता येत नाही, किंवा योग्य रीतीने आम्ही सांगू पण शकत नाही. आणि अशा वेळी सांगितलं की जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं जे तत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे. ते कधी कधी अनुमानानी गोचर पण असत नाही, वचनानी पण सांगता येत नाही. आणि अशा ठिकाणी आम्ही जिनेंद्र भगवंतांनी जे सांगितलं आहे ते वीतरागी असल्यामुळे, सर्वज्ञ असल्यामुळे ते कधीही अन्यथा कथन करणार नाही. ही श्रद्धा त्यांच्या जिनवचनावर ठेवायची आहे. जसं आचार्यांनी सांगितलं, म्हणजे आमच्या आगमामध्ये किंवा वितराग भगवंतांनी सांगितलं की धर्मद्रव्य असतं, अधर्मद्रव्य असतं. आता धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य आम्हाला पाहायला मिळत नाही, कारण अमूर्तिक आहेत हे सगळे द्रव्य. कालद्रव्य एक प्रदेशी आहे आणि बाकीचे द्रव्य असंख्यात प्रदेशी आहे. आम्हाला एक प्रदेश हाच ग्रास करायला कठीण आहे, कारण एक प्रदेश किती सूक्ष्म आहे. एक प्रदेश केवढा सूक्ष्म?
तर परमाणू आकाशाची जेवढी जागा व्यापतो त्याला एक प्रदेश म्हटल्या जातो. आणि एक समय, हा समय पण अत्यंत सूक्ष्म आहे. आज आम्ही कालाचं मापन करतो. हे कालाचं मापन करताना आम्ही तास, मिनिट, सेकंद, सेकंदाचेही अनेक भाग, नॅनो सेकंद वगैरे पर्यंत पोहोचले आहो. पण त्याच्याही पेक्षा हा आमचा समय अत्यंत सूक्ष्म आहे. समयाबद्दल असं म्हटलं जातं की डोळ्याची पापणी लवेपर्यंत असंख्यात समय होतात. आवली काल, असंख्यात समयांची एक आवली. आणि तो आवली काल देखील अत्यंत सूक्ष्म आहे. जेव्हा आम्ही गणित लावतो की एक श्वास में 8 बार, एका श्वासामध्ये तो जीव 18 वेळा जन्म मरण करतो. तर हा श्वास किती, आणि 18 वेळा त्याचं जन्म मरण म्हणजे 0.24 सेकंदात त्याचा जन्म होत आहे. आणि हे तर ठीक आहे, तेवढे आम्ही इमॅजिन करू शकू. पण त्याच्याही पुढे त्या जीवाचं, लब्धपर्याप्तक जीवाचं देखील आयु जी बांधल्या जाते, ही आयु त्याला प्राप्त असणाऱ्या आयुच्या त्रिभागातच तो बांधतो. लक्षात घ्या, किती सूक्ष्म कथन आमच्या आचार्यांचं आहे की आधी तर 0.24 सेकंदात त्याचा जन्म मरण होतो, ही कल्पना करणं आम्हाला अवघड जाते. आणि त्यातही सांगितलं की तो तिर्यंच्या गतीतील जीव आहे आणि सगळ्याच गतीतील जीवांना अपकर्ष काळाचा नियम लागू पडतो. कोणताही जीव असेल, तो असंख्यात वर्षधारी असेल, देव, नारकी, किंवा आपल्यासारखा कर्मभूमी 100-120 वर्षाचा आयुवाला असेल, किंवा 0.24 सेकंद वाला लब्धपर्याप्तक असेल, तर त्याला देखील सांगितलं की त्याच्यासाठी देखील त्याला जीवनात तेवढ्या काळामध्ये 8 अपकर्ष काल मिळतात. आणि त्या अपकर्ष कालातच तो आयुबंध करतो. म्हणजे हे आमच्या बियॉन्ड इमेजिन आहे. आम्ही कल्पना करू शकत नाही अशा प्रकारचं आम्हाला तिथे वाटतं. पण ही सूक्ष्मता आम्हाला आज्ञा प्रामाण्य मानून स्वीकारायची आहे. एक अणू किंवा परमाणू घ्या. परमाणू, या परमाणूमध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे गुण आहे, हे आचार्य कथन करतात. आणि त्यातही सांगतात की स्पर्श गुणाचे 2, रसगुणाचा 1, गंधाचा 1, वर्णाचा 1, असे 5 गुण आहे. आणि आणखी सूक्ष्मता जर आम्हाला बघायची असेल तर हा जो स्पर्श गुण आहे किंवा कोणताही त्यापैकी 5 पैकी कोणताही गुण, या गुणांमध्ये त्याच्यामध्ये देखील गुणांश आहे. म्हणजे किती प्रमाणात स्निग्धांश आहे आणि तो स्निग्धांश कसा वाढत जातो आणि कसा कमी होत जातो. प्रतिसमय त्या पुद्गलामध्ये कशा प्रकारचं पुरण गलन होतं. ही सूक्ष्मता ही आम्हाला केवळ आज्ञा आणि आज्ञा प्रामाण्याने मानावी लागते. आम्हाला वस्तू कालची जी आहे, कालचा मोबाईल माझ्या समोर आहे आणि मला त्याच्यामध्ये काहीही फरक झाल्यासारखा वाटत नाही. पण काय आहे, त्यामध्ये देखील अनेक त्यातले परमाणू गेलेले आहे, अनेक नवीन परमाणू आले आहे. ही तर ठीक आहे, ही तर आमची काही दिवसांनी खराब होणारी गोष्ट आहे. पण ज्या आम्ही संगमरवराच्या प्रतिमा म्हणतो मंदिरातल्या, की ज्या 2000 प्राचीन आहे, 2000 वर्ष प्राचीन आहे म्हणतो, 2500 वर्ष प्राचीन आहे म्हणतो, त्यामध्ये देखील ही पुरण आणि गलनाची प्रक्रिया प्रति समय सुरू आहे. प्रति समय त्यामधले परमाणू चाललेले आहे, परमाणू येत आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये काहीही फरक दिसत नाही, परिवर्तन दिसत नाही. मग अशा वेळेला आम्ही म्हणतो की हे आम्हाला जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक वस्तू प्रति समय परिणमते. याच्यामध्ये देखील ती प्रक्रिया होते आहे. आम्हाला जिनेंद्र भगवंतांचं वचन प्रमाण आहे.
अशा तऱ्हेचं जेव्हा आमचं वर्तन राहील त्यावेळेला त्यातून जे सम्यक्त्व प्राप्त होईल त्याला म्हटलेलं आहे आज्ञा सम्यक्त्व. ठीक आहे, पहिला भेद क्लिअर झालेला आहे आज्ञा सम्यक्त्वाचा. दुसरा भेद सांगितला की त्यक्त ग्रंथ प्रपंचम. पुढे सांगतात त्यक्त ग्रंथ प्रपंचम म्हणजे ग्रंथ श्रवणाशिवाय कोणताही ग्रंथ वाचलेला नाही, कोणत्याही ग्रंथाला स्पर्श केलेला नाही आणि हा ग्रंथ न वाचता सुद्धा शिवम अमृतम पथम, हा शिव म्हणजे कल्याणाचा अनंत सुखाचा अमृत पथ म्हणजे मोक्ष मार्ग. यामधला मार्ग शब्द महत्वाचा आहे. मोक्ष मार्ग त्याचा श्रद्धानम मोह शांतये, असं श्रद्धान प्रतीती करणारा असा हा दर्शन मोहाचा उपशम झाल्यावर मार्ग श्रद्धानम आहुहू, त्याला मार्ग सम्यक्त्व असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्या सम्यक्त्व, पहिल्या सम्यक्त्वात तर त्यांनी ग्रंथाला हात पण लावलेला नाही, ग्रंथ वाचला पण नाही, ग्रंथाचं पठण पाठण केलेलं नाही. दुसऱ्याही सम्यक्त्वामध्ये कोणत्याही तऱ्हेचा ग्रंथ त्यांनी वाचला नाही, पण एखाद्या वितरागतेची त्यांनी अगदी चालती बोलती, ज्याला आम्ही म्हणू गुरु, अशी प्रतिमा पाहिली. प्रतिमा म्हणजे गुरु पाहिले. चालते बोलते तीर्थ जे आहे त्यांना त्यांनी पाहिलं की अरे आता जसं आम्ही म्हटलं की महावीर स्वामींचे जीव, महावीर स्वामींनी एवढा सगळा राज्यकारभार सोडून देऊन मुनी दीक्षा धारण केली, वनामध्ये निघाले. आता हे बघितल्यानंतर एखाद्याच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की अरे त्यांच्याजवळ तर एवढी सुबत्ता होती, एवढ्या प्रकारची राज्य संपदा होती, पण त्यांना देखील त्यांनी तृणवत त्याग केला आणि या मार्गाला त्यांनी स्वीकारलं. निर्ग्रंथ मार्ग त्यांनी अनुसरण केला. खऱ्या सुखाच्या प्राप्तीचा मार्ग निश्चितपणे सर्वसंग परित्यागच असला पाहिजे, हा निर्णय त्यांनी केला. की ज्या अर्थी त्यांनी हे सगळं सोडलेलं आहे त्या अर्थी त्यांच्या चारित्र्याकडे पाहून, त्यांच्या त्या देह बोलीकडे पाहून, जी काही देहाची भाषा आहे त्याच्याकडे वपुषा एव, त्या वपुषाकडे पाहून निर्णय केला की अरे ज्या अर्थी अशा प्रकारचं सगळं वैभव असताना त्यांनी ते वैभव सोडलं आणि या मार्गाला ते लागले, त्या अर्थी या इंद्रियजन्य सुखामध्ये कोणतंही स्वारस्य नाही. आत्म्यालाच कुठे आम्हाला कल्याणाचा मार्ग दाखवायचा असेल तर हा वितरागतेचा मार्ग हाच आम्हाला ग्रहण केला पाहिजे, ही श्रद्धा त्याची झाली. बस मार्ग बघितला आणि काहीही न बघता, जसे आदिनाथ स्वामींच्या काळामध्ये आदिनाथ स्वामी त्यांनी सगळा राज्याचा परित्याग केल्यानंतर त्यांच्यासोबत 4000 त्यांचे जे मांडलिक राजे होते, या मांडलिक राजांनी देखील राज्य सोडून मुनी मार्ग अंगीकार केला. तर अशा प्रकारे केवळ मार्ग पाहून, कोणत्याही तऱ्हेची त्यांना काही ग्रंथ नाही किंवा कोणताही संस्कार नाही त्या ठिकाणी, आणि केवळ मार्ग पाहून हाच मार्ग अमृत मार्ग आहे, हाच खऱ्या सुखाचा मार्ग आहे, अशी प्रतीती त्यांची झाली. म्हणून त्यक्त ग्रंथ प्रपंच, त्यक्त म्हणजे सोडलेला आहे, म्हणजे सोडलेला आहे याचा अर्थ त्यांना ती संधीच मिळाली नाही ग्रंथ वाचायची, आणि ग्रंथ प्रपंच सोडलेला आहे आणि शिवम अमृतम पथम, कल्याणाचा जो मार्ग आहे हाच तो अमृत पथ आहे की जो या लोकांनी स्वीकारलेला आहे, असं श्रद्धान. त्याच्यामुळे मोह शांत झाला, उपशमित झाला, आणि ते म्हटलं मार्ग श्रद्धानम आहुहू, त्याला मार्ग सम्यक्त्व असं म्हटल्या जातं. नंतर तिसरं सम्यक्त्व सांगितलं होतं उपदेश सम्यक्त्व. उपदेश सम्यक्त्वामध्ये
काय झालेलं आहे, तर पुरुष वर, पुरुषामध्ये वर म्हणजे श्रेष्ठ. आता पुरुषांमध्ये श्रेष्ठ जे आहे ते पुरुषोत्तम, त्यांनाच आम्ही 63 शलाका पुरुष म्हणतो. म्हणून अशा प्रकारच्या 63 शलाका पुरुषांना, कारण पुरुषांमध्ये जे वर आहे, श्रेष्ठ आहे, ते पुरुषोत्तम म्हणजेच शलाका पुरुष, त्यांचा पुराण उपदेशात उपजाता, त्यांच्या पुराण पुरुषांची कथा, त्या पुराण पुरुषांची कथा ऐकून, म्हणजे 63 शलाका पुरुषांचं चारित्र्य वाचून, जसं एखाद्याने महापुराण वाचलं. महापुराण वाचल्यानंतर त्यामध्ये आदिनाथ स्वामींचं चरित्र विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे जिनसेन आचार्यांनी. हे वाचत असताना मनामध्ये भाव उत्पन्न झाला की अरे, यांच्या जीवनात तर एवढं सगळं असून सुद्धा यांनी हे सगळं सोडून दिलं आणि मुक्तीच्या मार्गासाठी स्वतःची आत्मप्रतीती त्यांनी शोधली. मलाही तेच करायचं आहे. त्यांच्या जीवनामध्ये सुखदुःख आलं, त्यांनी कशा प्रकारे त्या सुखदुःखांचा सामना केला, मला देखील माझ्या जीवनात अशा प्रकारचे प्रसंग आले तर मी पण कसं वागायला पाहिजे, आत्मप्रतीती कशा तऱ्हेने मिळवायला पाहिजे, हे सगळं त्यांनी वाचलं आणि त्याची त्यावर श्रद्धा बसली. तर ते त्याचं सम्यक्त्व जे झालं ते असणार आहे उपदेश सम्यक्त्व. म्हणून पुरुषवरा हा पुराण उपदेशात उपजाता, पुराणांचं उपदेश. जेव्हा चारित्र वाचल्या जातं तेव्हा त्याला म्हटले जातं पुराण, कारण पुराण पुरुष म्हणजेच हे अशा प्रकारचे 63 शलाका पुरुष. जसं शांतीनाथ स्वामींचं चारित्र जर एखाद्याने वाचलं तर शांतीनाथ स्वामींचं चारित्र वाचताना कुणाच्याही मनामध्ये त्यांचं ते वर्णन ऐकल्यानंतर असा भाव येतो की अरे, किती हे पुण्यवान जीव की त्यांच्या जीवनात त्यांना कामदेवासारखी पदवी लाभली, अत्यंत सुंदर रूप त्यांना लाभलं कामदेव. नंतर चक्रवर्ती देखील ते होते आणि तीर्थंकर पण झाले. तीन पदवींचे ते धारक असे शांतीनाथ भगवान. अत्यंत सुखामध्ये त्यांचं आयुष्य व्यतीत झालं, दुःखाची झळ पण लागली नाही. पण इंद्रियजन्य सुखाची विफलता त्यांनी जाणली आणि खऱ्या सुखासाठी त्यागाचा मार्ग अवलंबिला. आणि म्हणून अशा प्रकारचा मार्गच खरा कल्याणकारी आहे, ही प्रगाढ श्रद्धा त्यांचं चारित्र वाचून झाली. किंवा सुकुमार मुनींचं उदाहरण आम्ही बघू शकतो. सुकुमार मुनींच्या जीवनात एवढं त्यांचं सुकुमार रीतीने पालन पोषण झालेलं होतं की त्यांना 7 गादी खाली असलेला सरसूचा दाना देखील त्यांच्या शरीरावर बळ उत्पन्न करू शकत होता, खून उत्पन्न करू शकत होता. नंतर दीपकाची ज्योत म्हणजे एखादा दिवा जळत आहे तुपाचा, त्या दिव्याची ज्योत देखील, त्यांचं ते तेज देखील असं त्यांना डोळ्यातून पाणी येत होतं. रत्नदीप त्यांना हवा होता, रत्नदीपाच्या प्रकाशात राहत होते. आणि खायचं काय, तर कमल पुष्पामध्ये रात्रभर भिजवलेल्या तांदूळांचा भात ते जिथे खात होते. एवढं सुकुमार रीतीने त्यांच्या आईनी त्यांचं पालन केलेलं होतं. अशा त्या सुकुमार मुनींचं चारित्र वाचताना आम्हाला आठवतं की एवढ्या अशा अवस्थेत ते राहिले असताना देखील ज्या वेळेला त्यांचा मित्र संबोधन करण्यासाठी येतो आणि त्याला सांगतो, सुकुमार जागा हो, 3 दिवस आयुष्य तुझे हे, जागा हो सुकुमार, तुझं आयुष्य आता फक्त 3 दिवसाचं राहिलंय. आणि तो मित्र काय तो सांगायला, कारण त्यांचं तसं ठरलेलं असतं की तू मला सावध करशील, मी जर इंद्रिय सुखांमध्ये गुरफटलो तर तू मला जाग करायला येशील, तू मला सावध करायला येशील. आणि तो देव बनतो. देव बनल्यानंतर त्याला म्हणजे अवधी ज्ञानाने तो जाणतो की अरे, सुकुमाराचं आयुष्य तर फक्त 3 दिवस राहिलाय.
आणि 3 दिवस राहिला असताना त्याच्या शेजारी, राजवाड्याच्या शेजारी, तो रात्री गाणं म्हणतो आणि त्या गाण्यातून भाव व्यक्त करतो. सुकुमार, तू किती निद्रिस्त आहेस, किती इंद्रिय सुखांमध्ये डुबलेला आहे. आता तू जागा हो, आत्मपुरुषार्थ कर. तुझं आयुष्य केवळ 3 दिवसाचं राहिलेलं आहे. आणि एवढा तो सुकुमार अवस्थेत वाढलेले ते सुकुमार स्वामी लगेचच जागृती झाली आणि काय केलं, स्मशानामध्ये जाऊन तपश्चर्या करायला सुरुवात झाली. आणि तपश्चर्या सुरू करायला सुरुवात झाली. कोल्हीन तिथे आली, जी मागच्या भावात त्यांची भावजई होती, कथा माहिती आहे. त्यांनी त्यांचे पाय खायला सुरुवात केली. एवढ्या लाडा कोडात, कौतुकात, सगळ्या प्रकारच्या सुखात नाहून निघालेला तो सुकुमार कोल्हीन पाय खात आहे, रक्तबंबाळ झालाय शरीर, पण आत्म्यापासून चलायमान झाले नाही. हे चरित्र जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतं त्यावेळेला आम्हाला जाणवतं की काय आत्म्यासाठी करणं करणीय आहे. म्हणून हे झालं तिसरं, उपदेश सम्यक्त्व. की अशा प्रकारच्या या पुराण पुरुषांच्या कथा ऐकून या संज्ञान, ज्यांना समीचीन ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, आगमाब्धी, आगम हा अब्धी आहे, आगम म्हणजे समुद्र आहे, आणि त्यापासून प्रसूतीभिही अर्थात निर्माण झालेले अशा गणधर देवांनी त्याला उपदेशादिष्टी दृष्टी उपदिष्टा, त्याला उपदेश सम्यक्त्व आहे असं म्हटलेलं आहे. 3 प्रकारचे सम्यक्त्व या श्लोकात सांगितले, आज्ञा सम्यक्त्व, मार्ग सम्यक्त्व आणि उपदेश सम्यक्त्व. आज्ञा सम्यक्त्वामध्ये ग्रंथ पठणाची मुळीच गरज नाही सांगितलं, की जिनेंद्र भगवंतांनी जे सांगितलं ते मला प्रमाण आहे, ते कधीही अन्यथा बोलणार नाही. तत्व एवं अन्यथा न इति श्रद्धा, अशा प्रकारची असंख्य, म्हणजे ईदृशम एव तत्वम न अन्यथा, अशा प्रकारची प्रगाढ श्रद्धा आज्ञा सम्यक्त्वात. मार्ग सम्यक्त्वामध्ये केवळ वितराग प्रणीत असा मार्ग त्यांनी अवलोकन केला आणि तो मार्ग पाहून त्यांचे ते पायिक बनले, त्यांचे अनुयायी बनले, त्यांच्या मागे ते गेले, अनुसरण केलं. हे झालं मार्ग सम्यक्त्व. तिसऱ्या याच्यामध्ये फक्त प्रथमानुयोगाला आत्ता पहिल्यांदाच स्पर्श केला आणि प्रथमानुयोगांच्या कथांच्या माध्यमातूनच काय झालंय, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. प्रथमानुयोगाच्या कथा आज आम्ही असं मांडतो आणि म्हणतो की प्रथमानुयोगाच्या कथा या काही वाचायला वेळ नाही किंवा आम्हाला आवडत नाही. पण आचार्य समंतभद्रांनी रत्नकरण शावकाचार मध्ये सांगितलं की प्रथमानुयोग काय आहे, तर बोधी समाधी निधानम, बोधी आणि समाधीचं ते निधान आहे. हे आचार्य समंतभद्र देव म्हणतात, जे अत्यंत तार्किक, वाग्मी, विद्वान असे आचार्य. प्रथमानुयोग म्हणजे बोधी समाधी निधानम बोधती बोधः समीचीनः. तर तिसरं सम्यक्त्व हे सांगितलेलं आहे. यानंतर आता पुढच्या श्लोकामध्ये 13 नंबरच्या श्लोकामध्ये पुढचे सम्यक्त्व, एक एक सम्यक्त्वाची भूमिका कशी विस्तरित होत गेलेली आहे हे आता पाहायचं आहे. पहिल्या याच्यात ग्रंथ पठण नाही, दुसऱ्या याच्यात पण नाही, पण मार्ग बघितला. पहिल्या याच्यात तर मार्ग पण बघितला नव्हता. तिसऱ्या याच्यात उपदेश, प्रथमानुयोगाची शास्त्र त्यांनी वाचलेली आहे. आणि प्रथमानुयोगामध्ये जसं आता महापुराण आहे, उत्तर पुराण आहे, शांतीनाथ पुराण आहे, महावीर पुराण आहे, पद्मप्रभा पुराण आहे, हरिवंश पुराण आहे, कितीतरी पुराण ग्रंथांची आम्ही नावं सांगू शकतो. नंतरचा 13 नंबरचा श्लोक पहा. दृष्टीला असतात का कर ताई? हो, ताई बोला.
एवढ्या सम्यक दृष्टीला असतात का? काय काय सम्यक दृष्टी काय? सम्यक दृष्टी जीवाला ते सम्यक राहतात काय? हो, सम्यकत्व 10 प्रकारचं नाही आहे. सम्यकत्व एकच प्रकारचं आहे. पण ते सम्यकत्व कशाने उत्पन्न झालं त्याची कारण ही अलग अलग आहे. कारणांमध्ये फरक आहे. सम्यकत्व सगळ्यांचं समान आहे. सम्यकत्व हा आत्म्याचा गुण आहे आणि आत्म्याचा गुण म्हणजे काय? सगळ्यांचं सम्यकत्व एक समान आहे. श्रद्धा गुण एक समान आहे. काय आहे तिथे? मिथ्या आणि अनंत बुद्धीचा क्षयक्षम प्रयोगक्षम आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं सम्यकत्व एक समान आहे. पण ते सम्यकत्व उत्पन्न होताना कोणत्या कारणाने झालं त्या कारणाला महत्व देऊन इथे कथन केलेलं आहे. हे सम्यकत्वाचे भेद नाही आहे. जरी सम्यकत्वाचे भेद आहे म्हटलं तरी एखाद्याला आज्ञेनी सम्यकत्व झालं असेल तर त्याला म्हटलं की याला आज्ञा प्रामाण्यानी सम्यकत्व झालं. पण सम्यकत्वामध्ये गुण नाही. जसं आम्ही दही लावतो, दही लावताना आम्ही काय करतो? कोणी त्या दह्यामध्ये चांदीचा रुपया टाकेल आणि दही लावेल, कोणी त्याच्यामध्ये एखादा बदाम बी टाकेल आणि दही लावेल, एखादं कोणी विरजण लावेल आणि दही लावेल. आता दह्यामध्ये फरक आहे का? दही समान आहे पण कारण अलग अलग आहे. त्याप्रमाणे हे समजायचं आहे. ठीक आहे. हो. पुढचा श्लोक वाचून घेऊ आपण. आकर्ण्याचार सूत्रम मुनिचरण विधे सूचनम श्रद्धदान सुक्तौ सो सूत्रदृष्टीर दुरधिगम गतेर अर्थ सार्थस्य बीजे कैश्चिज्जातोपलब्धे रस शमवशात् बीजदृष्टी पदार्थात् संक्षेपेनैव बुद्ध्या रुचिप गतवान् साधु संक्षेप दृष्टी. आकरणे आचरण सूत्रम. आता पहिला विषय त्यांनी सांगितला की प्रथमानुयोगाचे ग्रंथ वाचून त्याची श्रद्धा बनली त्याला उपदेश सम्यकत्व म्हणतात. आता एखादा जीव प्रथमानुयोगाच्या पेक्षा देखील त्याची चरणानुयोगात रुची आहे तर तो चरणानुयोगाचे आचरण ग्रंथ वाचेल. चरणानुयोगाचे ग्रंथ कसे कोणते? तर रत्नकरण शावकाचार आहे, सागार धर्मामृत आहे, अनागार धर्मामृत आहे, मूलाचार आहे, पंचविंशतिका आहे. अनेक प्रकारचे शावकाचारांवर तर जवळपास 150 ग्रंथ उपलब्ध आहे शावकाचार. आणि हे ग्रंथ वाचून चरणानुयोगाचा सखोल अभ्यास करून किंवा चरणानुयोगाचे ग्रंथ ऐकून, आकर्ण्य शब्द घेतला, ऐकून, आचरण सूत्रम, आचरण सूत्र म्हणजे चरणानुयोगाचे, आणि मुनी चरण विधे हे मुनींच्या चारित्राची विधी काय आहे, अनुष्ठान ते कशा प्रकारे करतात, अशा प्रकारे सूचनम सूचित करणारे श्रद्धाणम जे श्रद्धा उत्पन्न झाले त्यांनी परिणत असलेला सा सूत्रदृष्टी ही उक्ता. त्याला सूत्रदृष्टी सम्यकत्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे चरणानुयोगाची ग्रंथ वाचून ऐकून जर जीवाची चरणानुयोगाच्या माध्यमातून समीचीन श्रद्धा झाली, सम्यक दर्शन जर त्याला झालं की नाही, जीवनामध्ये प्रशम, संवेग, अनुकंपा, आस्तिक्य भाव असला पाहिजे. निंदा, गर्हा, उपशम, वात्सल्य हे भाव जीवनात जोपासले पाहिजे. 8 अंगांना आम्ही समीचीन रीतीने पाळलं पाहिजे. किंवा मुनींचे जे 28 मूलगुण सांगितलेले आहे त्याचा एखाद्याने स्वाध्याय केला. भक्ष काय अभक्ष काय हे जीवनात ज्याला समजलं आणि त्या माध्यमातून त्याला जर सम्यकत्वाची प्राप्ती झाली तर त्याचं ते सम्यकत्व हे सूत्र सम्यकत्व म्हटल्या जातं. आपण इथे थांबूया आणि पुढचं प्रकरण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक
सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वच्छायाणं नमो लोये सव्वसाहुनं. सर्वांना जय जिनेंद्र.